डुडी डुडी डाम डाम डुडी डुडी डाम डाम डुडी डुडी डाम डुडी डुडी डाम डाम. दीदी तुझा अभ्यास झालाय? चल की ग आपण खेळू. झाला ग माझा अभ्यास, पण उद्याच्याला माझा परिपाठ आहे आणि मला सांगायला एक पण गोष्ट नाही. दीदी चल की गायकन आले छान छान गोष्टी सांगते. कशाला ग बरी आला? आई उद्या माझा परिपाठ आहे आणि माझ्या तर सगळ्या गोष्टी संपल्या. मग नवी गोष्ट सांगायची? हो. बर. बसा एकदम त्याला सांगितलं गोष्टीचं नाव आहे चिमणा आणि चिमणी. एका उंच झाडावरती चिमणा आणि चिमणीचं घरटं होतं आणि एक दिवशी संध्याकाळी पाऊस आला, वारा आला, विजा चमकू लागल्या आणि त्या पाऊस वाऱ्यात त्यांचं घरटं उडून गेलं की रात्रभर चिमणा आणि चिमणी झाडावरती कुडकुडत बसली. दिवस उगवला, पाऊस थांबला कि मग पुन्हा चिमणा चिमणीने एकमेकाकडे पाहिलं. चिमणीच्या डोळ्यातून पाणी आलं. चिमणा म्हणला, अगं रडतेस कशाला? आपण नव्याने घरटं बांधू. आपण काय माणसं आहोत का की कोणतरी येईन आणि आपल्याला मदत करून जाईन म्हणायला. असं म्हणून दोघांनी आपल्या अंगावरती पावसाचं पाणी होतं ते झटकलं आणि पंखात बळ बांधलं आणि दोघांनी उंच भरारी घेतली नवीन घरटं बांधण्यासाठी, नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी. आई मग मी ह्या गोष्टीतून काय बोध सांगू? आपल्यावर संकट आल्यानंतर कोणीतरी आपल्याला मदत करण यापेक्षा आपण स्वतः हिंमत बांधायची. कशी वाटली मग गोष्ट? खूप छान. जावा मग अभ्यास करा, जावा पुरका अभ्यास. नीट जावा खाली.